नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज नोटरीच्या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आता आपण सगळ्यांचंच आता रजिस्टर चेक झालेलं आहे आणि रजिस्टर चेक झाल्यानंतर सगळ्यांचा आता प्रश्न आहे की आपला नोटरीचा ऑडिट रिपोर्ट म्हणजे आपले किती डॉक्युमेंट झाले त्याचा आपल्याला रिपोर्ट पाठवायचा आहे आणि तो सगळ्यांना आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे की ते सगळ्यांनी ते ऑनलाईन पाठवायचा आहे आणि तो ऑनलाईन पाठवायचा होता. तो अगोदर अशी तारीख होती की 7 जानेवारीपर्यंत, तर आता त्याची काही तारीख नाही आहे. आता ते ऑनलाईन पाठवायला ते पोर्टल जे आहे ते ओपन पण झालेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. जवळजवळ मी ते नोटरी सेलला फोन केला तर जवळजवळ ते फेब्रुवारीमध्ये दाखल केले तरी चालेल आहे. त्यामुळं ते जे नोटरी पोर्टलवर जो आपला ऑडिट रिपोर्ट पाठवायचा आहे ते अजून ते ऑप्शन ओपन नाही झालेला ऑनलाईन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. पण ते ओपन जो अपलोड करायचा नोटरी ऑडिट रिपोर्ट जो अपलोड करायचा ऑप्शन ओपन झाल्यावर तुम्ही तुमचं नोटरीचा ऑडिट रिपोर्ट अपलोड करा. आपल्याला ईमेल आय डी दिला, त्या ईमेल आय डीवर तुम्ही तो तुमचा नोटरीचा ऑडिट रिपोर्ट पाठवला तरी चालेल. त्यामुळे नोटरीचा ऑडिट रिपोर्ट अपलोड करण्याची काही घाई करू नका, काही टेन्शनही घेऊ नका. जेव्हा ते पोर्टल ओपन होईल तेव्हा तुम्ही ते अपलोड करा आणि ते अपलोड जास्त करून फेब्रुवारीपर्यंत होईल किंवा 31 जानेवारीपर्यंत ते पोर्टल नक्कीच अपलोड होईल. त्याच्या अगोदरच होईल आणि जसं ते अपलोड होईल तसं मी अजून एक व्हिडिओ करून तुम्हाला ते सांगेन की अपलोड करायला सुरुवात करा. तुम्हालाही जवळजवळ समजेलच, कारण आपल्या सगळ्यांचे नोटरी ग्रुप आहेत. नोटरी ग्रुपमध्ये कोणाला ॲड व्हायचं असेल, कारण आता माझे नोटरीचे व्हिडिओ तुम्ही सगळे पाहताय, तर माझे पुण्यामध्ये 2 ते 3 नोटरीचे ग्रुप आहेत. तर तुम्हाला कोणाला ॲड व्हायचं असेल पुण्याच्या ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये खूप सारं आपण सगळं क्वेरी डिस्कस करतो. कोणते काही अडचणी असेल लगेच दूर होतात. एकमेकांनाच सगळे नोटरी हेल्प करत असतात. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला या यूट्यूबच्या कमेंटमध्ये मला सांगा, मी माझा नंबर तुम्हाला देईल. तुम्ही माझ्या नंबरला व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला ती नोटरी आमच्या ग्रुपची लिंक पाठवेल. कुठेही पाठवा, आपण ग्रुपमध्ये कितीही लोकांना ॲड करू शकतो. थँक्यू, बाय.